अमित मुंडे फोटोग्राफी मी ह्याच्यासाठी चूज केली आहे की त्यांचं म्हणजे आता इन्स्टावर भरपूर आपल्याला ऑप्शन्स येतात, ऑफर्स आणि हे सगळं भरपूर होतं. इवन सगळे जसं बघतात आम्हीही आय गेस मोर दॅन 50-60 ऑप्शन्स इथं आम्ही बघितले होते. मी खूप जणांशी कॉलवर बोलली होते, सगळ्यांचे आयडियाज घेतले होते. पण मी ह्यांना फायनल करायचं एकच रिझन होतं की जे मी कॉलवर त्यांच्याशी बोलली, त्यांनी म्हणजे आता सगळे त्यांचं ओपिनियन्स देतात, सांगतात आणि सगळंच करतात. पण त्यांनी मला ज्या वेने सांगितलं आणि जे मला त्यांनी सांगितलं ते हे बोलले होते की बघा तुम्हाला जे स्टोरी लाईन म्हणजे मोस्टली मी सांगितलं होतं की मला प्री वेडिंगसाठी एक स्टोरी लाईन पाहिजे, तर त्यांचं काम इझी होतं. ते सांगू शकले असते की हा मी हे शूट करून देऊ शकतो, ते शूट करून देऊ शकतो. पण त्यांनी मला खूप छानपणे एक्सप्लेन केलं होतं की तुम्हाला जर स्टोरी लाईन करायची असेल तर तुमची काही स्टोरी असेल तर आपण म्हणजे त्यांना काय आहे, त्यांना प्री वेडिंग करायचं, हा मी तुमचं स्टोरी लाईन करून देऊ, ह्या गाण्यावर करून देऊ, त्यांनी करून देऊ शकले असते तर सगळं देतात. पण त्यांनी मला एक्सप्लेन केलं जर तुम्ही प्री वेडिंगचं शूट करत असाल तुम्ही कुठलीही नॉर्मल स्टोरी लाईन घेऊ नका. म्हणजे मंदिरात जाऊन फोटो काढणे, बीचवर धावणे, हे सगळं प्री वेडिंगचे आता खूप हे झाले. आपण एक प्रॉपर स्टोरी बनवूया, तुमची स्टोरी मला लिहून पाठवा, मी त्याच्यावर पूर्ण हे करतो म्हणजे पूर्ण एक ॲक्ट सारखं तयार करतो, एक प्रॉपर स्क्रिप्ट करतो आणि आपण ती शूट करूया. मला त्यांचं जे त्यांनी इंटरेस्ट घेतला वर्किंगमध्ये ते आवडलं होतं, त्या म्हणून मी ते फायनलाइज केलं. आणि तेच जे फोनवर होतं ते आज मी लिटरली माझ्या पूर्ण सेरेमनीच्या ह्याच्यामध्ये बघितलं. म्हणजे लिटरली सेरेमनी कुठलेही फोटोग्राफर्स आय नो 3-4 तास जेवढी आपलं सेरेमनी असते ते थांबत नाही, पण त्यांनी कितीही तास म्हणजे मी 10 वाजता रात्री म्हटले तर 10 वाजतापर्यंत थांबलेत. किती शॉर्ट म्हणजे मी कंटाळली होती, मी त्यांना सांगितलं की स्टॉप, पण ते नाही थांबले. त्यांनी पूर्ण आमचे शूट मला स्माइल करा बोलून एवढं हे केलेत. तर त्याच्यासाठी मला हे खूपच जास्त ह्यांचं म्हणजे ते आपली सेरेमनी त्यांची सेरेमनी समजून शूट करतात. काही कुठेही म्हणजे कोणालाही नाही म्हणत नाहीत, सांगायला लागत नाही की इथे फोटो घ्या, इथे फोटो घ्या. ते स्वतः वर येऊन म्हणजे फोटो घेतात आणि स्वतःचं फॅमिली फंक्शन सारखं एन्जॉय करतात. आणि त्यांचे सगळे टीम मेंबर्स कोणीही म्हणजे कधीतरी असतं की म्हणजे जे फोटोग्राफर्स चांगले आहेत पण टीममधलं कोणतरी असतं, पण त्यांचे सगळे टीम मेंबर्स खूप चांगले आहेत. स्माइलिंग, कोणाचं मी एक अर्ध सेकंड पण असं तोंड वाकडं की काही त्यांना काम सांगितलं किंवा हे करा असं करा त्यांनी कोणीही कुठेही नाही म्हटलंय. तर खूप चांगलं आणि आम्ही थँक्यू म्हणतो की आमची एवढी चांगली त्यांनी एंगेजमेंटचं हे केलं आहे. आमची प्री वेडिंग सगळं बाकी आहे, पण हा शूट खूपच आजचा दिवस लिटरली खूप छान होता. रिझल्ट्स आता फोटोज रील्स काही येतील म्हणजे ते चांगलेच एडिट करून देतील, पण त्यांचं आज वर्किंग बघूनच मी खुश झालेली आहे. आम्ही दोघंही खुश झालेलो आहोत अँड वी आर व्हेरी हॅपी विथ युअर वर्क.